यतीश, आटपलं का काम? होळीसाठी येणारच ना? हो बाबा, म्हणजे काय, संध्याकाळी जाऊन सगळी तयारी बघून आलो मी. गावामध्ये जी पण काही झाडं पडलेली आहेत त्यांची खोडं फांद्या सगळं जमवायला सांगितलं. व्हेरी गुड. चल, राजवीर आणि मनू येतच असते. बाबा, मी जरा 1-2 मेल करतो, मग तुम्हाला मदत करतो. हा, चालेल ना? चालेल. अहो ऐका ना, हे आरतीचं ताट आहे, बाहेर जाताना फक्त घेऊन जायची आठवण करा. मी तोपर्यंत पुरणपोळ्यांचं बघते नैवेद्यासाठी. ओके. मला पण मिळेल का पुरणपोळी? अय्या मनू, मनू? आलीस तू बाळा. नमस्कार. नमस्कार. कशी आहेस तू? कशी दिसते? मस्त. राजवीर या ना, ये. बाबा मनू कशी आहे बेटा? मस्त. तुम्ही कसे आहात? कसा दिसतोय? एकदम मस्त. बाबा, मी आहे आतमध्ये. मी जरा आलेच. आले साहेब, तुम्ही बस. नमस्कार. नमस्कार. कसा? मी जरा चहा पाण्याचं बघते. हो. काम कसं चाललंय? चांगलं चालू आहे. ऍक्च्युली काल एक महत्वाचं काम आलं, नाहीतर आलो असतो काल. माझ्याही वेबसाईटचं लॉन्च होतं ना काल. काही हरकत नाही. तुमचा बिझनेस एवढा मोठा आहे, असं होऊच शकतं. आरती, अगं राजवीरला कॉफी आण. हो, आले आले. यू बी कम्फर्टेबल. पूजेची तयारी झाली की नाही मी बघून आलो. ओके. आलोच. येस. नितेश, काय करतोस? आता बोलायचं पण नाहीये का माझ्याशी? ऐक ना, प्लीज जरा बस तू. प्लीज बस ना नितेश, प्लीज. तुला आठवतं, आय थिंक तू 7वीत होतास आणि तू गॅदरिंग मध्ये कोणत्या तरी नाटकात पार्टिसिपेट केलं होतंस. नेमकं तुझ्या गॅदरिंगच्या दिवशी माझी 10वीची परीक्षा असणार होती, पण तू हट्टाला पेटलेलास. तू मला म्हणालास की तायडे, काही झालं तरी तू माझ्या नाटकाला यायचं म्हणजे यायचं. मी पण तुला म्हणाले की प्रयत्न करते, पण तू काही ऐकायला तयार नाही. तू म्हणालास नाही, तू नाही आलीस तर मी काही नाटक करणार. आईने तुला समजावलं, तुझ्या सगळ्या टीचर्सने समजावलं, पण तू काही ऐकायलाच तयार नव्हतास. मग शेवटी आईने कशी लाडीगोडी लावून तुला नाटकासाठी तयार केलं आणि त्या वर्षी तू बक्षीस पण जिंकलेलास. बक्षीस मिळालं, पण तुझा माझ्यावरचा राग काही जाईना. घरी आलास तेव्हा माझ्यावर रुसलाच होतास. नंतर ती तणतण करत माझ्याशी भांडायला लागलास आणि शेवटी अक्षरशः रडलास. तेव्हा मी तुला काय म्हणालेले आठवतं? मी तुला म्हणाले होते की आयुष्याच्या प्रत्येक महत्वाच्या वेळी जरी मी प्रत्यक्ष हजर नसले तरी मनाने मी कायम तुझ्या सोबत असेल. आणि काल पण तसंच झालं. काल जरी मी प्रत्यक्ष तुझ्या बाजूला हजर नसले तरी मनाने मी तुझ्या सोबतच होते नितेश. आय एम रिअली व्हेरी सॉरी नितेश. तायडे, आय एम सॉरी. उगाच चिडलो ग तुझ्यावर.
सॉरी. हा मग तू आहेच चिडकू. मी खरंच प्रयत्न केला यायचा पण नाही रे जमलं. ठीक आहे ना, आता नाहीये माझा राग तुझ्यावर. नक्की? नक्की. मग काय केलं काल? आई सांगत होती काल खूप मज्जा केली, छान गेला दिवस. हो, खूप छान गेला. तुझ्या वेबसाईटला खूप छान रिस्पॉन्स मिळणार, मी सांगते ना. थँक्यू. अरे तुला माहितीये, बाबांनी काल मला नवीन लॅपटॉप दिला. हा नवीन लॅपटॉप आहे? हो. सॉलिड आहे रे. मस्त आहे ना? नितीश, मी काय म्हणते, तुझा जुना लॅपटॉप पण असेल ना अजून? आहे ना. मग तू एक काम कर, जुना लॅपटॉप तू वापर, हा नवीन लॅपटॉप मी घेते. हे तायडे अजिबात नाही. नाही नाही नाही, असं तू नाही करायचं. माझ्यासाठी- मला माहिती ऐक आहे. ना, उगाच अरे, लागत नाही तुझी यायचं. आयडिया ही नाही. अहो, मग काय झालं? Please, नाही. माझ्यासाठी तू एवढं नाही करू शकत नितीश. नाही. नितीश इकडे दे. प्लीज. मनू, हो आई आलो. आई बोलते दे, चल इकडे दे. हो रडू नको, मस्करी करत होते. रडका. बरं चल, मातोश्री आत येण्याच्या आधी आपण बाहेर जाऊया. चला. मनू, नितीश. आरती, बाहेर सगळी तयारी झाली आहे? हो तेच सांगते, त्यांनाच बोलवते. पूजेची तयारी झाली आहे, सगळी वाट बघतायत, सगळे या लवकर. हॅलो. हे काय, एका मुलाच्या नाकावर राग होता ना, गेला कुठे? अगं त्या मुलाची ताई आली ना, मग राग गेला पळून. मनू, हा राग घालवण्याची जी टेक्निक आहे ना, ती आम्हा दोघांनाही सांगून ठेव. खूप कामास येईल आम्हाला. बाबा, आई पण काय सांगता? नाही नाही बाबा, ती जी टेक्निक आहे ना, ते माझं सिक्रेट आहे आणि ते फक्त मीच वापरू शकते. बरोबर? बरोबर. अगं तू माझा राग नाही घालवणार तर मग कोण घालवणार? हा? आणि चूक तुझीच आहे, तू वेबसाईट लॉन्चिंग साठी आली नाहीस. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर न्यू वेबसाईट. थँक्यू सो मच. बाबा, चला सगळे वाट बघत असतील ना. येस, हे घे. हे धर. हा. आरती. द्या बाबा इथे निघत. चला चल. प्लीज. कर्नल साहेब आले. नमस्कार कर्नल साहेब. नमस्कार नमस्कार. राजवीर या. अरे मनवाताई आल्या, बरं झाला तुम्ही आलात. म्हणजे काय, आपल्या गावात होळी आहे आणि मी नाही येणार असं होईल? मनवाताई, तुमच्या लग्नानंतरची ही पहिलीच होळी आणि तुम्ही जोडीने आलात, त्या पूजेचा पहिला मान तुमचाच. मनू ये बाळा, पूजा करून घे. हो. चला. नाही, मला नाही माहित काय करता. ठीक आहे, तुम्ही या, मी तुम्हाला सांगते काय करायचं. या. या. नारळ वाढवा. फोडू ना? हो.
छान झाली ना होळी? खरंच खूप छान झाली आणि तुम्ही दोघं जण आलात ना म्हणून आणखीनच छान झालं. बरं, तुम्हाला कसं वाटलं? मस्त, छान. निघायचं? हं. आई बाबा येतो हा आम्ही. अगं इतक्यात? नाही, आधी घरी चला. असंच नाही जायचं, बसा निवांत. नाही नको, आता ऑलरेडी खूप उशीर झालाय. बर ठीक आहे. कर्नल साहेब येतो. बाय नितेश. बाय आई. बाय बाय. येत जा अशीच वरची वर. हो बाबा बाय बेटा. बाय बाय. काळजी घे. तुम्ही पण काळजी घ्या. तायडे. चलो बाय 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 बाय. बाय 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 बाय. नमस्कार. बाय. कसे वाटले तुम्हाला? ठीक. तुम्हाला? मला तर खूप मजा आली. चला तुम्ही पुढे व्हा, मी माईना भेटून येते. आत्ता. हो तुम्ही व्हा ना पुढे, मी आलेच. ओके. माई अरे ये तुझीच वाट बघत होते. काय कशी काय झाली होळीची पूजा? खूप छान झाली. मी आणि राजवीरने केली पूजा. अगं काय सांगतेस, राजवीर चक्क तयार झाला? हो मग मी सांगत होते तसं सगळं केलं राजवीरने. मला सांग नेमकं काय आहे तुझ्या डोक्यात? माई मी ठरवलंय की उद्या आपण सगळ्यांनी एकत्र मिळून धुळवड साजरी करायची. सगळे म्हणजे सगळ्या, म्हणजे मी ऑफिसच्या सगळ्या स्टाफला बोलवणार आहे, आई बाबा नितीश त्यांना सुद्धा बोलवणार आहे. आपण सगळे एकत्र मिळून रंग खेळू आणि भरपूर मजा करू. अगं पण राजवीरला रंग खेळायला आवडत नाही ना, त्याचं काय? माई तुम्ही अजिबात काळजी करू नका. या वर्षीपासून आपल्या घरी धुळवड साजरी होणार म्हणजे होणार. आणि राजवीर रंग सुद्धा खेळणार. तुम्ही बघा मी राजवीरला धुळवड खेळायला लावते की नाही ते. एवढा वेळ? हो पण एवढा वेळ का? का म्हणजे सहज सहज. गप्पा मारता मारता उशीर झाला. काय झालं, अशा काय बघताय माझ्याकडे? नवऱ्याकडे बघते माझ्या. काय झालं नको बघू. तुम्हाला माहिती आहे मला ना खूप टेन्शन आलं होतं नितीशचं. आपल्या त्याच्या वेबसाईट लॉन्चला नाही जाता आला ना. आणि तुम्ही बघितलं ना किती चिडलेला तो माझ्यावर. कशी कशी समजूत काढली त्याची, तेव्हा कुठे शांत झाला. स्वतः खुश आहात ना तुम्ही? खूप खुश आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला होळी पूजनासाठी घरी जाता आलं. गावातले सगळे भेटले, आई बाबांशी पण खूप छान गप्पा झाल्या. तुम्ही खुश आहे. तुम्हाला माहितीये होळी माझा फेवरेट सण आहे आणि त्याहीपेक्षा जास्त धुळवड. खूप आठवण आहेत लहानपणीपासूनच्या होळीच्या. मी आणि नितीश लहानपणापासून दरवर्षी धुळवड खेळतो. आणि ते पण कसं माहितीये, माझी परीक्षा असू देत, कितीही अभ्यास असू देत किंवा मी आजारी असू दे, धुळवड खेळतो म्हणजे खेळतो. आम्ही दोघं तर एकमेकांना झोपेत पण रंगवायचो. आणि माहितीये आमच्यामध्ये ना अशी बेट लागायची की तो मला आधी रंग लावणार की मी त्याला आधी रंग लावणार. आणि मग आमच्या खेळामध्ये अख्ख्या घराला रंग लागायचा. गुड मॉर्निंग ननाताई. अरे आलात तुम्ही. हे बघा तुम्ही सांगितल्याप्रमाणे ना सगळे रंग आणलेत. हा आणि हे उरलेले पैसे. अहो ठीक आहे नंतर घेतले असते. नाही असू दे. बरं मला सांगा हे सगळे रंग इको फ्रेंडली आहेत ना?
काही साईड इफेक्ट नाही ना होणार यांनी? नाही नाही, अजिबातच नाही. सगळेच रंग नैसर्गिक आहेत. साध्या पाण्याने धुतलेत ना तरी जातील. ओके. आणखी एक सांगायचं होतं. हा, हे पाकिट आहे ना, हे फुटलेलं आहे, त्यामुळे ते जरा वेगळंच ठेवलं होतं. अच्छा अच्छा. हा, नाही मग हे बाजूलाच राहू देत. उगाच घरभर रंग नको हो, व्हायला. नाही म्हणून. मनवा वहिनी, हे काय करताय? हा, नाही काही नाही. हॅपी होली. मनवा, तुम्हाला माहित नाही का मला हा रंग नाही आवडत. याची तुम्हाला रंग नाही आवडत? अहो सगळेजण वाट बघत असतात कधी एकदा हा दिवस येतोय. तुम्ही म्हणताय रंग नाही आवडत. नाही, लोकांना आवडत असतील रंग, मला नाही आवडत. अहो पण आपण रोज कुठे खेळतो? वर्षातून एकदा तर खेळतो धुळवड. बरोबर आहे तुमचं, पण मला आवडत नाही बस. मला काही माहित नाही, मी रंग लावणार नाही. प्लीज, नाही आवडत मला. अंगाला रंग लागलेला नाही सण, प्लीज. तुम्हाला आवडतं ना, तुम्ही खेळा, मला नका फोर्स करू. अरे वा धना, काय हुशार आहेस ग तू. न सांगता तू रंग सुद्धा आणले. मी नाही रंजुताई, मनवा वहिनींनी सांगितलं. हो का? हो. रंजू, तू विसरलीस पण मनवा नाही विसरली. तरी म्हंटल लाडक्या नाचुनाचं कौतुक इतक्या दिवसात झालं कसं नाही. अगं ती आहेच तशी. धना, सगळी तयारी झाली आहे ना? मनवाच्या माहेरचे, ऑफिस मधले पण सगळे येणार आहे. हो माई, काळजी करू नका, सगळी तयारी चालू आहे. हे बघा, मनवा वहिनी पण आली. हॅपी होली मनवा. हॅपी होली माई. अय्या, हे काय मनवा, तू धुळवड खेळायला सुरुवात सुद्धा केलीस? माई, हात बघितले का तिचे? अगं मनवा, तू राजवीरला रंग तर नाही ना लावलास? नाही नाही, ऍक्च्युली ते एक पाकिट फुटलं होतं ना, तर त्यातला रंग लागला हाताला. हे बघा, मी पुन्हा एकदा सगळ्यांना सांगते, राजवीरला कुणीही रंग लावायचा नाही, त्याला आवडत नाही. बर, राजवीरला नाही, तुम्ही मनवाला तर रंग नाही, नको नको, मला रंग नका लावू. का ग? सॉरी, पण राजवीर खेळणार नसेल तर मी पण नाही खेळणार. हे काय आता? सॉरी काकू. या नवरा बायकोचं ना काहीतरी जगा वेगळंच असत. मनवा, अगं राजवीरला रंग खेळायला आवडत नाही म्हणून तो खेळत नाही, पण तुला तर आवडतं ना. हो माई, पण राजवीर खेळणार नसेल तर मी पण नाही खेळणार. अगं मी जरा आलेच किचन मध्ये. तिने स्वतःच धुळवड साजरी करायची ठरवली आणि आता स्वतःच खेळायचं नाही म्हणते.